आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चलन या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहूयात. चलन म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक राशींमध्ये परस्पर संबंध असतो. म्हणजेच एक राशी वाढली तर दुसरी राशी वाढते किंवा कमी होते. याला चलन म्हणतात. चलनाचे दोन प्रकार पडतात, एक समचलन आणि दुसरा व्यस्त चलन. समचलनामध्ये एक राशी वाढली की दुसरीही राशी वाढते किंवा एक राशी कमी झाली तर दुसरीही राशी कमी होते. एक्स आणि वाय यांच्यामधील समचलन हे चिन्हाच्या साहाय्याने लिहितात. एक्स समचलन वाय म्हणजेच एक्स बरोबर के वाय म्हणजेच के बरोबर x/y. याचाच अर्थ समचलनामध्ये दोन राशींचे गुणोत्तर हे स्थिर असते. दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये मात्र एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते व एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते. एक्स आणि वाय यांच्यात व्यस्त चलन आहे. हे एक्स चलनाचं चिन्ह 1/y असे लिहितात. के हा या ठिकाणी स्थिरांक आहे, म्हणजे एक्स बरोबर के गुणिले 1/y. याचाच अर्थ के बरोबर एक्स गुणिले वाय. म्हणजेच व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो. एक्स व वाय यांच्यात समचलन आहे. जेव्हा एक्स बरोबर 10 तेव्हा वाय बरोबर 6. जर एक्स बरोबर 5 असेल तर वाय बरोबर किती? एक्स आणि वाय यांच्यात समचलन आहे. समचलनामध्ये दोन राशींचे गुणोत्तर हे नेहमी स्थिर असतं. म्हणजेच के बरोबर काय असणार आहे? तर x/y. म्हणजे के बरोबर x/y बरोबर 10/6 बरोबर 5/y. किमती घालून घेतल्या आपण एक्स आणि वायच्या. म्हणजेच तिरकस गुणाकार करू. 10 गुणिले वाय बरोबर 5 गुणिले 6 म्हणजेच वाय बरोबर 5 गुणिले 6/10. 6 पंचे 30, 10 10 10 त्रिक 30. म्हणजे वाय बरोबर किती आलं? 3. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढील उदाहरण. एक्स व वाय व्यस्त चलनात आहेत. जेव्हा एक्स बरोबर 17 तेव्हा वाय बरोबर 8. जर एक्स बरोबर 34 असेल तर वाय बरोबर किती? एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे आणि व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो. चलनाचं चिन्ह वापरून लिहूयात. म्हणजेच येणार एक्स चलनाचं चिन्ह 1/y. चलनाचं चिन्ह काढून टाकलं की येणार एक्स बरोबर के गुणिले 1/y. म्हणजेच के बरोबर एक्स गुणिले वाय. आता किमती घालूया. किमती घातल्यानंतर येणार 17 गुणिले 8 बरोबर 34 गुणिले वाय. म्हणजेच वाय बरोबर आलं 17 गुणिले 8/34. म्हणजे 17 एके 17, 17 दोन्ही 34 आणि 2ने 8ला घालवला की येणार 4. म्हणजेच वायची किंमत आली 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढील उदाहरण बघा. सोबतच्या सारणीतील चलनाचा प्रकार ओळखा व त्यावरून एची किंमत काढा. आता तुम्हाला दरवेळेस अशी सारणी दिलेली असते आणि चलनाचा प्रकार ओळखायला सांगितलेला असतो. अशा वेळेस काय करायचं? तर सर्वात प्रथम आपण गुणाकार करून बघायचा आणि ठरवायचं की व्यस्त चलन आहे का नाही ते. कारण गुणाकार समान असलं की व्यस्त चलन असणार आहे. पण या ठिकाणी बघा 5 7 35 आणि 10 आणि 14चा गुणाकार 140 म्हणजे व्यस्त चलन नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी गुणोत्तर काढून घेतलं. म्हणजे p/q बरोबर 5/7 बरोबर 10/14 म्हणजे 2 पंचे 10, 2 साठी 14. म्हणजेच या ठिकाणी काय आहे? तर गुणोत्तर स्थिर आहे, म्हणजेच समचलन आहे. आणि मग आलो 5/7 बरोबर 2.5/a. तिरकस गुणाकार केला म्हणजेच 5 गुणिले ए बरोबर 2.5 गुणिले 7 म्हणजेच ए बरोबर 2.5 गुणिले 7/5. 5 0 0 5 5 25 आणि 0.5 गुणिले 7 म्हणजे आलं 3.5. म्हणजेच या ठिकाणी काय आलं? एक तर समचलन आलं आणि उत्तर आलं 3.5. म्हणजे या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे.
पुढचं उदाहरण बघा. पुन्हा आपल्याला सारणीतील चलनाचा प्रकार ओळखायचा आहे, एक्सची किंमत काढायची. मगाशीच मी सांगितले की अगोदर गुणाकार करून बघायचं. 8 45, 40 41 म्हणजे या ठिकाणी व्यस्त चलन आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय गेला. आता आपल्याला किंमत 1 काढायची. म्हणजेच काय असणार आहे, व्यस्त चलनात 2 राशीचा गुणाकार स्थिर आहे. म्हणजेच 8 गुणिले 5 बरोबर x गुणिले 20. मग x बरोबर काय आलं तर 8 गुणिले 5 छेद 20. 8 45, 20 दोन्ही 40 म्हणजेच एक्सची किंमत किती आली 2. म्हणजेच पर्याय आला चौथा, कारण या ठिकाणी व्यस्त चलन आहे आणि आपली एक्सची किंमत आली 2. पुढीलपैकी कोणते व्यस्त चलनाचे उदाहरण आहे? लोखंडाचे वजन व त्यांचे आकारमान. आता बघा, लोखंडाचं वजन वाढलं की त्याचं आकारमान वाढणार आहे. वजन कमी झालं की आकारमान पण कमी होणार आहे. म्हणजे ते उदाहरण समचलनाचं आहे. वस्तूची संख्या आणि त्यांची किंमत, हे पण उदाहरण समचलनाचं आहे. संख्या वाढली की किंमत वाढणार आहे, संख्या कमी झाली की किंमत कमी होणार आहे. आता मजुरांची संख्या वाढली की काम करण्यासाठी लागणारे दिवस कमी होणार आहेत आणि मजुरांची संख्या कमी झाली की कामाचे दिवस वाढणार आहेत. म्हणजे हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे. चौथ्यामध्ये काय दिले, आयताची लांबी आणि क्षेत्रफळ. आता लांबी वाढली की क्षेत्रफळ वाढणार आहे, लांबी कमी झाली की क्षेत्रफळ कमी होणार आहे, कारण आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणून हे समचलनाचं उदाहरण आहे आणि म्हणून पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील उदाहरण बघा. 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर 36 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करते? आता आपल्याला माहिती आहे, मजूर आणि काम म्हटलं की नेहमी व्यस्त चलन बरोबर. म्हणजेच काय येणार आहे तर 40 गुणिले 18 बरोबर 36 गुणिले, आता दिवस आहेत त्या दिवसाला आपण ए मानूयात. म्हणजेच काय येईल 40 गुणिले 18 बरोबर 36 गुणिले ए. आणि मग काय आलं, ए बरोबर 40 गुणिले 18 छेद 36. 18 दुणे 36 आणि 2नी 40ला भाग घालवला की उत्तर आलं 20. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. आता तुम्ही या ठिकाणी पर्यायावरनं पण जाऊ शकता. 40 आणि 18चा गुणाकार व्यस्त चलन आहे, गुणाकार स्थिर असतो. 18 चौक 72 म्हणजे 720 आलं. आता 36ला कितीनं गुणल्यावर 72 येते? 36 दुणे 72, 36 शून्य 0. म्हणजे तोंडीसुद्धा तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पुढील उदाहरण. 7 किलो शेंगादाण्याची किंमत 735 रुपये आहे, तर 75 किलो शेंगादाण्याची किंमत किती? आता हे उदाहरण तुम्ही 7 किलोला 735 रुपये पडतात. म्हणजे 1 किलोला काढण्यासाठी 735ला 7नं भागायचं, म्हणजे 1 किलोची आली आणि आलेल्या उत्तराला 75नं गुणलं की 75 किलोची किंमत आली. या पद्धतीनंही हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. पण आपण आता चलनाच्या साहाय्यानं सोडवणार आहोत. वस्तू आणि त्याची किंमत याच्यामध्ये नेहमी समचलन असतं, आपल्याला माहिती आहे. मग आपण या ठिकाणी काय करूयात, किंमत वर घेऊयात आणि खाली वस्तूंची संख्या लिहूयात. म्हणजे 735 भागिले 7 किलो बरोबर शेंगदाण्याची किंमत काढायची, ए मानली, भागिले 75 किलो. म्हणजे किंमत आणि वस्तू यांचं गुणोत्तर आहे. आता तिरकस गुणाकार करू. 7 गुणिले ए बरोबर 75 गुणिले 735. म्हणजेच ए बरोबर काय आलं 735 गुणिले 75 छेद 7. आता 7नं भागू. 7 एके 7, 7 शून्य 0, 7 5 35. म्हणजे आता 105 गुणिले 75 आलं. आता त्याचा पण गुणाकार मी या ठिकाणी बाजूला करून दाखवते. 105 गुणिले 75. 5 5 25, शून्य म्हणून डायरेक्ट 25 मानले. 5 एके 5, दशकाचं शून्य. 7 5 35, 7 1 7. बेरीज करू. 5 7 8 आणि 7 म्हणजे किती आलं 7,875 रुपये. म्हणजेच उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण बघा. आता एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे आणि एक्स बरोबर 35 असताना वाय बरोबर 175 आहे,
तर y बरोबर 55 असताना x बरोबर किती? आता समचलन म्हटलं की गुणोत्तर स्थिर असणार आहे, बरोबर. म्हणजे x/y म्हणजे 35 भागिले 175 बरोबर x/55 असं तुम्ही डायरेक्टही करू शकता. पण आपण रीतीनं कसं सोडवायचं तेही पाहूया. x समचलन y म्हणजेच x बरोबर ky, k स्थिरांक आहे म्हणजे k बरोबर आला x/y. मग आता 35/175 म्हणजेच काय आलं 1/5. आता पुन्हा लिहूयात आपण x बरोबर ky. kची किंमत इथं घातली 1/5. yची किंमत 55 दिली आहे. 5ने भागलं की येणार आहे 11 म्हणजे x बरोबर आलं 11. पुढील उदाहरण बघा. 10 प्रिंटरना छपाईचे काम करण्यास 9 दिवस लागतात. तर 15 प्रिंटरना ते काम करण्यास किती दिवस लागतील? बघा, प्रिंटरची संख्या वाढवली की दिवस काय होणार? कमी होणार. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? व्यस्त चलनाचं. व्यस्त चलनात 2 राशीचा गुणाकार स्थिर असतो. मग 10 गुणिले 9 90. मग 15ला कितीनं गुणल्यावर 90 येते? तर 6नं गुणल्यावर 90 येते. 15×6 90. म्हणजे पर्याय तिसरा ह्या ठिकाणी बरोबर आहे. हे आपण तोंडी करू शकतो, बरोबर. पण आता सोडवायचं कसं ते पण मी दाखवते. बघा, व्यस्त चलनात गुणाकार 2 राशीचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो. आणि म्हणून 10 गुणिले 9 बरोबर 15 गुणिले किती दिवस लागतील त्याला आपण ए मानूया. म्हणजे काय आलं 15 गुणिले ए. म्हणजेच ए बरोबर काय येणार? तर 10 गुणिले 9/15 आणि 10×9 90, 15×6 90. म्हणजे एची किंमत किती आली? 6. म्हणजेच या ठिकाणी पर्याय तिसरा हा बरोबर आहे. पुढचं उदाहरण बघा. x चलनाचं चिन्ह 1/y. जेव्हा x बरोबर 72 तेव्हा y बरोबर 8 असेल तर x बरोबर 48 असताना y बरोबर किती? आता x चलनाचं चिन्ह 1/y म्हणजे व्यस्त चलन आहे. म्हणजे x बरोबर k गुणिले 1/y. k स्थिरांक या ठिकाणी म्हणजेच k बरोबर काय येणार? x गुणिले y. आता आपण k काढूयात. k काय येणार आहे मग? 72 गुणिले 8. आता 72 आणि 8 यांचा गुणाकार 8 दुणे 16ला 6 चाले 8 7 56 आणि 1 57. म्हणजेच काय येणार आहे? 576. आता पुन्हा आपण लिहूयात k बरोबर x गुणिले y. आता किमती घालू या ठिकाणी. kची किंमत काय येणार आहे? 576. xची किंमत 48. yची किंमत काढायची y असंच ठेवलं. म्हणजेच y बरोबर काय आलं? 576/48. 8ने भागूयात. 8 सक्कूम 48. 8 7 56, 8 दुणे 16 आणि 6ने 72ला भागलं की येणार आहे 12 सक्कूम 72 म्हणजे 12. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पाण्याचा हौद पूर्णपणे भरण्यासाठी समान व्यासाच्या 3 नळांना 15 तास लागतात. तर त्याच समान व्यासांच्या 5 नळांना तोच हौद भरण्यासाठी किती तास लागतील? बघा, आता या ठिकाणी 3 नळांना तो हौद भरण्यासाठी 15 तास लागतात. आता 3 ऐवजी 5 नळ केले म्हणजे 5 नळांना तोच हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल? नळांची संख्या वाढवली की लागणारा जो वेळ आहे तो कमी होणार आहे, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी हे जे उदाहरण आहे ते कशाचं आहे? व्यस्त चलनाचं. आणि आपल्याला माहीत आहे व्यस्त चलनामध्ये नेहमी 2 राशींचा गुणाकार हा स्थिर असतो. म्हणजेच 3 गुणिले 15 बरोबर 5 गुणिले ए. ए आपण वेळ मानूयात. म्हणजेच काय आलं? ए बरोबर 15 गुणिले 3/5. 5 त्रिक 15, 3 त्रिक 9. म्हणजे काय आलं आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 2. तो हौद भरण्यासाठी आता 9 तास लागतील. एका कारचा सरासरी वेग 65 किलोमीटर/तास असताना काही अंतर जाण्यास 6 तास लागतात. तर तेच अंतर 13 तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती असावा? आता या ठिकाणी मी वेग आणि वेळ लिहिलेले. पहिल्यांदा 6 तास असतील तर 65 किलोमीटर/तास आहे.
त्यानंतर आपण 13 तास केले तर किती वेग होईल? आता या ठिकाणी 13 तास केले म्हणजे 6 तास आहे, वरनं 13 तास म्हणजे वेळ काय केलेला आहे? वाढवला आहे. आता वेळ वाढला की वेग हा काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे? व्यस्त चलनाचं. व्यस्त चलनात 2 राशीचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो आणि म्हणून 65 गुणिले 6 बरोबर 13 गुणिले वेग येणार. म्हणजेच वेग बरोबर काय येईल? 65 गुणिले 6 छेद 13, 13 पाची 65 आणि 5 गुणिले 6 5 सख्ख 30 म्हणजेच 30 म्हणजेच उत्तर येणार पर्याय क्रमांक 4.